जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. कधी तुमच्या लक्षात आलं आहे का की काही लोकांच्या आयुष्यात अचानक पैसा, यश आणि सुख येतं आणि काही लोक मात्र खूप मेहनत करूनही तिथेच राहतात? कधी-कधी आपण विचार करतो, मी काय चुकीचं करतोय? पण खरं उत्तर खूप वेगळं आहे. चांगली वेळ येण्याआधी जीवन आपल्याला काही संकेत देतं, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. असं मानलं जातं की ज्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो, त्या घरात कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही. तिथे सुख, शांती आणि समाधान कायम राहतं. पण लक्ष्मी अचानक येत नाही. ती येण्याआधी ती काही चिन्ह दाखवते. आणि जर तुम्ही ती ओळखली, तर तुमचं आयुष्य खरंच बदलू शकतं. कधी अचानक तुमच्या घरात काळ्या मुंग्या दिसायला लागल्या आहेत का? पहिल्यांदा वाटतं, हे काय त्रास सुरू झाला? पण थोडं लक्ष दिलं तर कळतं की त्या एका ठिकाणी थांबून घर बनवायला लागले आहेत. हे फक्त साधं नाही. असं मानलं जातं की जिथे मुंग्या घर बनवतात, तिथे ऊर्जा बदलायला लागते. आणि अनेक वेळा हा बदल चांगल्या दिशेने असतो. म्हणूनच आपल्या जुन्या लोकांनी सांगितलं आहे की अशा वेळी त्यांना त्रास देऊ नका. कधीकधी छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या बदलाची सुरुवात असतात. आजकाल तुम्ही एक गोष्ट नक्की पाहिली असेल. पक्षी आता झाडांवर कमी आणि घराच्या खिडक्या, गॅलरी, आकाशकंदील अशा ठिकाणी घरटे बनवतात. जर तुमच्या घराजवळ असं झालं असेल तर थांबा. त्याकडे नीट लक्ष द्या. कारण हे फक्त घरटे नाही. हा एक संकेत असू शकतो की तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढत आहे. आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते, तिथेच लक्ष्मीचा वास होतो. सामान्यतः घरात पाल दिसली की आपण घाबरतो. आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? लगेच हाकलून द्या. पण खरं काय आहे माहितीये का? अनेक ठिकाणी घरात पाल दिसणं शुभ मानलं जातं. विशेषतः जर ती मंदिराजवळ किंवा तुळशीच्या रोपाजवळ दिसली, तर हा खूप भाग्याचा संकेत मानला जातो. कारण अशा ठिकाणी दिसणं म्हणजे घरात आध्यात्मिक ऊर्जा सक्रिय आहे. आपण हाताला खाज येण्याकडे फारसं लक्ष देत नाही. पण आपल्या घरातले मोठे लोक नेहमी सांगतात की शरीरातील काही बदल हे संकेत असतात. जर वारंवार डाव्या हाताला खाज येत असेल, तर हा धनलाभाचा संकेत मानला जातो. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे अनेक लोकांनी हे अनुभवलेलं आहे. काही दिवसांनी अचानक काहीतरी चांगलं घडतं. कधीकधी स्वप्नांमधूनही आपल्याला संकेत मिळतात. जर तुम्हाला वारंवार मंदिर, हत्ती, शंख, फुलं किंवा शांत जागा स्वप्नात दिसत असेल, तर हा साधा स्वप्न नाही. हे एक संकेत आहे की तुमच्यावर चांगल्या शक्तींची कृपा आहे. कधी तुम्ही घराबाहेर पडताना अचानक ऊस पाहिला आहे का? लक्ष दिलं तर अशा गोष्टी अचानक दिसतात आणि नंतर दिवस थोडा वेगळा जातो. असं मानलं जातं की हा देखील धनप्राप्तीचा संकेत असतो. घुबडाबद्दल आपल्याकडे वेगवेगळ्या समजुती आहेत. पण शास्त्रानुसार घुबड हे महालक्ष्मीचे वाहन मानलं जातं. जर प्रवासात तुम्हाला घुबड दिसलं, तर हा शुभ संकेत असतो. कधी तुम्ही बाहेर जात असताना कुत्रा काही खाताना पाहिला आहे का? बहुतेक वेळा आपण त्याकडे लक्ष देत नाही. पण काही मान्यतानुसार हा देखील एक संकेत असतो की तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह वाढू शकतो. सकाळी लवकर जर तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसलं, तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मित्रांनो, हे सगळे संकेत कधी ना कधी आपल्याला दिसतात. पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. जर तुम्हाला असे अनुभव आले असतील, तर थांबा आणि त्याचा विचार करा.
कदाचित हीच ती सुरुवात असेल. फक्त एक काम करा. दररोज काही वेळ मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि मग बघा, तुमच्या आयुष्यात कसा बदल येतो.